मध्ये केडीएमसीच्या पॅनल क्रमांक 9 मधील प्रकार समोर येतोय। मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेस उमेदवार माधवी चौधरी यांनी तक्रार केली आहे। मतदानासाठी बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जाते अशी तक्रार त्यांनी केलेली आहे। आणि हा काय प्रकार आहे? असे प्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला? मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी संतप्त सवाल उपस्थित केलाय। पनवेल मनपा निवडणुकीत गोंधळ झाल्याची माहिती समोर येते। मतदान केंद्रावर बोटाला शाई लावली नसल्याचा प्रकार समोर आलाय। मतदानानंतर बोटाला शाईच लावली नसल्याचं समोर आलेलं आहे। कळंबोलीच्या बालाजी शाळा मतदान केंद्रातली ही घटना आपण पाहतोय। निवडणूक आयोगाच्या कारभारावर त्यामुळे संशय व्यक्त केला जातोय। असं काय करतो जेव्हा आपण आणि आता पुण्यामध्ये जाणार आहोत। पुण्याच्या प्रभाग क्रमांक 34 मध्ये बोटावरील शाही पुसून पुन्हा बोगस मतदान केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। अनेक महिला आणि मुलं बोगस मतदान करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। मुंबईमध्ये नेमकं काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय, पाहूयात। मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। जागरूक मतदार, सजग नागरिक मतदानाला बाहेर पडलाय। काही ज्येष्ठ मतदार आपल्या सोबत आहेत। मतदान झालेलं आहे, आपण बघतोय की हाताला शाई लागली आहे, मतदानाचा हक्क बजावलाय। पण सगळीकडे आरोप होतोय की ही शाई पुसली जाते का? आपल्यासोबत काही ज्येष्ठ मतदार आहेत। शाई बघताय, तुम्ही मतदान झाले, कशा पद्धतीने लावण्यात आलं आणि खरंच ते पुसलं जाते? तुम्ही पुसून बघितलंय त्याला? नाही पुसलं, आता सुद्धा पुसलं तरी सुद्धा जात नाहीये आणि ठळक आहे चांगली। ओके, पण म्हणजे जो दावा केला जातोय किंवा एक राजकीय आरोप त्याला म्हणू शकतो की हे पुसलं जाते आणि याचा गैरफायदा घेतला जातो दुबार मतदानासाठी, तुम्ही बघितलं पुसलं जातं? असं वाटत नाही मला पर्सनली, असं वाटत नाही की हे पुसलं जाईल। तुमचं काय मत आहे? तुम्हाला देखील शाई लागते? नाही नाही, पुसलं तर जात नाही आहे। मी बघितलं, काहीच वाटत नाही, असं काही मला शंका वाटत नाही। तुम्ही एवढ्या वर्षांपासून मतदान करताय, खरं तर खूपदा असं अनेकदा अनुभव आला असेल, मतदानाची शाही हे कितपत महत्वाचा टप्पा वाटतोय खरं तर दुबार मतदान होणे किंवा हे? आणि आता बरोबर आहे, मग ॲब्सोल्युटली बरोबर आहे। कारण शाही ही एक वन ऑफ द हे आहे, चिन्ह आहे की तुम्ही मतदान केलेलं आहे, आणि ते बरोबर आहे। काय काय आवाहन कराल मतदाराला? जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडायला, जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडायला पाहिजे, मतदान करायला पाहिजे आणि चांगलं सरकार निवडून दिलं पाहिजे। खूप खूप धन्यवाद। अजून देखील काही नागरिक आपल्या सोबत आहेत। बाबा, तुम्हाला मतदान झालंय का? तुमचं मतदान झालं का? मतदान झालं। शाई, आता ही जी शाई आहे ती पुसली जाते का? पुसली जाते का? पुसली जाते शाई? नाही 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 ज्या पद्धतीनं दावा करण्यात येतो की शाई पुसली जाते, मिनिमम एक व्यक्त करत आहे, एक व्यक्त करत आहे, असा लाईट ओके, जळत आहे, हे असं असं तुमची देखील शाई पुसली जाते? बघितलं तुम्ही? कुठली पुसली जात नाहीये। सगळा जो दावा वारंवार करण्यात येतोय, खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, की शाई पुसली जाते, पण सजग मतदार, सजग नागरिक आपल्या सोबत आहेत। काका, मतदान झालं का? बरं, शाई जरा पुसून बघताय का? पुसली जाते का बघा, तरी पण एकदा प्रयत्न करू। एक दावा असा करण्यात येतोय की शाई पुसली जाते आणि त्याचा दुबार, आता जो पेन वापरतात ना, सगळीकडे एकाच कंपनीचा पेन नाही, बरोबर, कोणाकडे कॅमलिन आहे, कोणाकडे कुठला आहे, कमी वेगळा जास्त. कंपनीचा प्रकार, हो हो, कॅमलिन वापरतायत की आणि कुठला वापरतायत, ओके त्याप्रमाणे आहे ते सगळं। ओके, हा, पण ही शाई पुसली जात नाहीये, ही तुमच्यावाली पुसली जात पुटली जात नाही, इथली पुटली जात नाही। अगदी. हाच फरक कदाचित असू शकतो। मात्र ज्या पद्धतीनं मतदारांशी बोलतोय, ज्यांनी मतदान केलंय, आपली शाई पुसली जात नाही, याचा कोणताही गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून वारंवार मतदारांकडून देखील अशा पद्धतीनं सूचना येते। खरं तर या मतदारसंघात किंवा ज्या ज्या ठिकाणी फिरतोय त्या ठिकाणी तरी ही परिस्थिती आहे। मात्र काही भागात जर असं होत असेल तर त्याबद्दल निवडणूक आयोग नेमकं काय भूमिका घेते ते देखील पाहावं लागेल। हर्षद सर, राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई। या लोकशाहीचा पायवा आहेत। लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे। आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी
आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो, सगळ्यांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं. चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात, त्यांनीच विकास होतो. चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या 29ही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो, मोठ्या प्रमाणात मतदान करा. हल्ला झाला नागपूरमध्ये, तुमच्या उमेदवार हल्ला झाला, गालबोट लागला लोकशाहीच्या या उत्सवाला. अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, सोबत त्यांचं डोकं फोडलं. लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे. पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही, लोकशाही जिंकेल. देवेंद्रजी शाईच्या ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे, तो पुसल्या जातोय असा आरोप होतोय. राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आल्या. असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं. मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. हिंदी में बताइए कि आपने मतदान किया है, क्या आह्वान करेंगे? हिंदी में बताएं की विकासाचा मुद्दा काय चालणार आज महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल, हा मला विश्वास है. हमारी म्यूनिसिपल कॉरपोरेशन का चुनाव हो रहा है. हमारे लोकतंत्र की एक ऐसी इकाई है जिसको हम लोकतंत्र की मूलगामी आधारशिला कह सकते हैं. इसलिए इसमें मतदान करना ये बहुत महत्वपूर्ण है. जिनका भारत के लोकतंत्र पर विश्वास है, ऐसे सभी लोगों से मेरी प्रार्थना है कि आप मतदान के लिए जाइए. मैं ऐसा मानता हूँ कि मतदान ये केवल आपका अधिकार नहीं है, तो ये आपका कर्तव्य भी है. लोकतंत्र में अगर हम अच्छा शासन चाहते हैं तो हम मतदान के लिए जाएं. इसलिए मैंने भी मतदान किया है. मैं सभी को अपील करता हूँ, आप भी मतदान कीजिए, बड़े से बड़ी संख्या में मतदान कीजिए. कोई भी अपने घर पे नहीं रुके, सभी लोग लोकतंत्र के इस उत्सव में सम्मिलित हो, ऐसा मैं सबसे निवेदन करता हूँ. मुख्यमंत्री जी, बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ, बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ और ये चुनाव आप पे भी काफी टीका टिप्पणी की गई, मिमिक्री की गई. किस तरह चुनाव जा रहा है, क्योंकि उम्मीदवारों पे भी हमले शुरू हो गए हैं? देखिए, नागपुर के हमारे उम्मीदवार श्रीमान भूषण शिंगणे, इनके ऊपर कांग्रेस के लोगों ने जानलेवा हमला किया. उनका हाथ टूटा, उनके पैरों पर भी चोट आई है, सिर पर भी चोट आई है, साथ में जो थे उनका भी सिर फूटा है. और एक प्रकार से चुनाव जब जीत नहीं सकते तो इस प्रकार से हमला करना ये लोकतंत्र को कालिक पोतने जैसा है. लेकिन इसका जवाब जनता देगी. और जो आपने कहा, मुझे ऐसा लगता है कि जिन्होंने भी मुझ पर कुछ कहा होगा